नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रकरण 3 वर्तुळ या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। त्यामधील पहिला प्रमेय आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। हा प्रमेय काय आहे तर वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते। म्हणजे याप्रमाणे आपण आकृती काढलेली आहे। ही पुस्तकात सुद्धा आकृती आहे, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल। तर ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळात एल ही स्पर्शिका त्रिज्या ओ एला ए बिंदूमध्ये स्पर्श करत आहे आणि ओ ए ही त्रिज्या आहे। हा प्रमेय आहे आणि यालाच आपण पक्षामध्ये माहिती घेतली, म्हणजे जे प्रमेयामध्ये दिलेली माहिती आहे ती आपण पक्षामध्ये घेतो। म्हणून ओ केंद्राच्या वर्तुळात रेषा एल ही बिंदू ए मध्ये वर्तुळाला स्पर्श करते व ओ ए ही त्रिज्या आहे। त्यानंतर साध्य आहे आपलं रेषा एल लंब त्रिज्या ओ ए, म्हणजे रेषा एल ही त्रिज्येला लंब आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। आता या प्रमेयाची जी सिद्धता आहे ती आपल्याला अप्रत्यक्षपणे सिद्ध करायचं आहे। त्यासाठी आपण दुसरी आकृती काढली। समजा रेषा एल ही त्रिज्या ओ एला लंब नाही, म्हणून आपण रेषा एल ला लंब असणारी रेख ओ बी काढली। तसेच रेषा एल वर बिंदू सी असा घेतला की ए बी बरोबर बी सी। म्हणजेच आपण काय केलं, ओ ए ही रेषा म्हणजे त्रिज्या रेषा एलला लंब नाही, तर मग रेषा एलला लंब असणारी ओ बी ही रेख काढली आणि त्याचबरोबर रेषा एलवर सी हा बिंदू असा घेतला की ए बी बरोबर बी सी, म्हणजे बी पासून एचे जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर बी पासून सीचे आहे, असा हा सी बिंदू घेतला। मग आता तिथं दोन त्रिकोण तयार झाले। कोणते दोन त्रिकोण झाले? त्रिकोण ओ बी सी व त्रिकोण ओ बी ए। तर या दोन त्रिकोणामध्ये आपण विचार केला ते दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत, म्हणून त्रिकोण ओ बी सी व त्रिकोण ओ बी ए मध्ये रेख ए बी एकरूप रेख बी सी, कारण आपण रचना केलेली आहे। त्याच्यानंतर कोण ओ बी ए एकरूप कोण ओ बी सी, कारण प्रत्येकी 90 अंश। तसेच रेख ओ बी एकरूप रेख ओ बी, कारण सामायिक बाजू। म्हणून त्रिकोण ओ बी सी एकरूप त्रिकोण ओ बी ए, कारण काय? बाकोबा कसोटी, बाकोबा एकरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले। म्हणून यांच्या बाजू कशा असतील? एकरूप असतील। म्हणून रेख ओ ए एकरूप रेख ओ सी, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू। एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या एकरूप असतात, म्हणून ओ ए एकरूप ओ सी झाली। पण ओ ए ही तर त्रिज्या आहे, ओ ए ही त्रिज्या आहे, म्हणून ओ सी सुद्धा त्रिज्याच होईल। म्हणून ओ सी ही सुद्धा त्रिज्या होईल। म्हणजेच रेषा एल वर वर्तुळाचे ए व सी हे दोन बिंदू आहेत। पण कुठल्याही स्पर्शिकेवर वर्तुळाचे दोन बिंदू असत नाहीत, म्हणून हे पक्षाशी विसंगत आहे। म्हणून हे पक्षाशी विसंगत आहे, कारण कुठलीही स्पर्शिका ही वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करते। म्हणून रेषा यल लंब नाही, त्रिज्या
OA हे म्हणणे चुकीचे ठरेल. म्हणून रेषा यल लंब त्रिज्या OA आणि हेच आपलं साध्य आहे. परत एकदा बघा आपण काय केलं. हे दोन त्रिकोण एकरूप दाखवल्यानंतर OA एकरूप OC झाले, पण OA ही त्रिज्या आहे. इथं पाहिलं तर OA ही त्रिज्या आहे म्हणून OC सुद्धा त्रिज्याच होईल. म्हणजे त्याचा अर्थ काय, तर वर्तुळावरील A आणि C हे दोन बिंदू रेषा यलवर आले, पण रेषा यल ही तर काय आहे, स्पर्शिका आहे. मग स्पर्शिका ही वर्तुळाला एकाच बिंदू स्पर्श करते याप्रमाणे, म्हणून हे पक्षाशी विधान विसंगत आहे. कोणते विधान, तर वर्तुळाचे A व C हे दोन बिंदू वर्तुळावर आहेत, हे विधान विसंगत होईल पक्षाशी, म्हणून हे पक्षाशी विसंगत आहे. म्हणून रेषा यल लंब नाही त्रिज्या OA हे म्हणणे चुकीचे ठरेल. म्हणून रेषा यल लंब त्रिज्या OA. आता आपण दुसरा प्रमेय स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास पाहणार आहोत. यामध्ये यम केंद्र असलेले वर्तुळ काढलेले आहे. MN ही त्रिज्या आहे व रेषा यल ही N या बिंदूतून जाते आणि ती त्रिज्या MN ला लंब आहे. मग प्रमेय काय सांगतो आपल्याला, वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असते असं म्हटलेलं आहे. मग तीच माहिती आपण पक्षामध्ये घेतली. यम केंद्राच्या वर्तुळात रेषा MN ही काय आहे, त्रिज्या आहे व रेषा यल ही N बिंदूमधून जाणारी रेषा आहे आणि ती त्रिज्या MN ला लंब आहे. लंब आहेच म्हणजेच कोण, N हा काटकोन आहे. मग साध्य काय आहे आपलं, रेषा यल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे, म्हणजे रेषा यल या वर्तुळाची स्पर्शिका आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी सिद्धता काय घेतलं मग आपण, रेषा यल वर P हा N व्यतिरिक्त दुसरा बिंदू घेतला. म्हणून त्रिकोण MNP मध्ये कोन N बरोबर 90 अंश. कारण MN ही रेषा यल ला लंब आहे, म्हणजेच रेषा यल ही त्रिज्येला N या बिंदूमध्ये लंब आहे, म्हणून कोन N हा 90 अंशाचा होईल. म्हणून त्रिकोण MNP हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण हा नेहमी इतर बाजूंपेक्षा मोठा असतो. त्याचप्रमाणे रेख, म्हणून रेख MP मोठी आहे रेख MN पेक्षा. का बरं मोठी आहे, तर MP हा कर्ण आहे आणि MN हा काटकोन करणारी बाजू आहे, म्हणून MP ही रेख MN पेक्षा मोठी असेल. म्हणजे बिंदू P हा वर्तुळावर असणार नाही. म्हणजे बिंदू P हा वर्तुळावर असणार नाही, कारण MN ही रेषा यल ला लंब आहे आणि तो काटकोन त्रिकोण आहे. रेषा यल वर जर आपण P व्यतिरिक्त आणखी कोणता दुसरा बिंदू घेतला तर तोही काटकोन त्रिकोणामध्ये कर्णच होईल. म्हणून कर्ण हा नेहमी इतर बाजूपेक्षा मोठा असतो. म्हणजेच रेषा यल वरील दुसरा कोणताही बिंदू वर्तुळावर असणार नाही. म्हणून रेषा यल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. काय पाहिलं आपण, त्रिकोण MNP मध्ये कोन N हा 90 अंश आहे, म्हणून काटकोन त्रिकोण होईल. हा त्रिकोण MNP हा काटकोन त्रिकोण झाला. तर MP हा कर्ण होईल आणि MN हा काटकोन करणारी बाजू होईल, म्हणून MP हा MN पेक्षा मोठा असेल. म्हणून बिंदू P हा वर्तुळावर असणार नाही. जर बिंदू P हा वर्तुळावर असणार नाही तर त्याचा अर्थ काय, तर रेषा यल वरील N व्यतिरिक्त दुसरा कोणताही बिंदू त्या वर्तुळावर असणार नाही. म्हणून रेषा यल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे, कारण ती फक्त वर्तुळाला N या एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते. आपला पुढचा प्रमेय आहे, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड हे एकरूप असतात. त्यासाठी आपण पक्ष घेतला.
ए केंद्राच्या वर्तुळात बिंदू डी मधून डी पी व डी क्यू या दोन स्पर्शिका आहेत व रेख ए पी व ए क्यू या त्रिज्या आहेत. म्हणजेच डी या बाह्य बिंदूतून काढलेले डी पी व डी क्यू हे स्पर्शिकाखंड आहेत, म्हणजे या स्पर्शिका आहेत, आणि ए पी व ए क्यू या दोन त्रिज्या आहेत. तर मग साध्य आहे आपलं रेख डी पी एकरूप रेख डी क्यू, म्हणजे हे स्पर्शिकाखंड एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी सिद्धता आपल्याला काढायची आहे. त्रिकोण डी ए पी व त्रिकोण डी ए क्यू मध्ये कोण P बरोबर कोण Q बरोबर 90 अंश. कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार त्रिज्या हे नेहमी स्पर्शिकेला लंब असते, म्हणून ते दोन्ही कोण काय झाले 90 अंशाचे झाले. म्हणून रेख ए पी एकरूप रेख ए क्यू, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आणि रेख ए डी एकरूप रेख ए डी सामायिक बाजू, म्हणून त्रिकोण डी ए पी एकरूप त्रिकोण डी ए क्यू, कारण कर्णभुजा कसोटी. आकृतीमध्ये पाहूया आपण. त्रिकोण डी ए पी व त्रिकोण डी ए क्यू मध्ये कोण P बरोबर Q बरोबर 90 अंश, म्हणून हे दोन्ही त्रिकोण काटकोन झाले. तर या दोन्ही काटकोन त्रिकोणामधील ए पी व ए क्यू या बाजू एकरूप आहेत, कारण या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, आणि ए डी ही बाजू दोन्ही त्रिकोणामध्ये आहे, म्हणून ती सामायिक बाजू आहे, म्हणून ती एकरूप झाली. तर हे दोन्ही त्रिकोण कर्णभुजा या कसोटीनुसार एकरूप होतात, म्हणून त्यांच्या संगत बाजूसुद्धा एकरूप होतील. मग संगत बाजू कोणत्या आहेत? रेख डी पी एकरूप रेख डी क्यू. एकाच एक संगतीनुसार पाहिलं तर डी पी पहिला व तिसरा बिंदू आणि इकडे सुद्धा पहिला व तिसरा बिंदू डी क्यू, म्हणून हे दोन्ही रेख एकरूप झाले आणि हेच आपलं साध्य आहे. आणि हे रेख काय आहेत? तर त्या वर्तुळास डी या बाह्य बिंदूतून काढलेले दोन्ही स्पर्शिकाखंड आहेत.